आता निवडलेल्या या चिंतनात काही शंका आहेत. उपजे ते मरे. अहो निवृत्तीनाथ दादा, तुम्ही नवीन काय सांगायला लागले? हा सृष्टीचक्राचा नियम आहे. जो आला त्याला जायचंय, आणि जो गेलाय त्याला यायचंय. काही रस्ते वणवेत आणि काही येणारा वेगळा आहे, जाणारा वेगळा आहे. महाजना हा येन गतस्स पंथ. हा महाजन म्हणजे प्रमोदजी नाही, महाजन म्हणजे वैष्णव. या वैष्णवांचं जाणं येणं हा रस्ता स्वतंत्र आहे. तसं देवही स्वायत्त आहे. सामान्य प्रापंचिक जीवाची अडचण आहे. संतांना स्वायत्तता आहे, देवाला स्वायत्तता आहे. नाही आम्हा जन्म मरावे लागत या प्रमाणाने संत बाजूला सरकले, प्रकरण अडकले जीवांचं. माता या प्रकरणात उपजे ते मरे, मरे ते झुरे. त्या डार्विनचा एक उत्क्रांती सिद्धांत आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, फिलॉसॉफीत PhD करतायत, MPhil आहेत, D.Ed आहेत, त्यांना कळेल हे की डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे. आणि डार्विनचं मत असं आहे की मृत्यूनंतर पुन्हा जन्म नाही. झालं का मत स्वच्छ लक्षात आलं तुमच्या? मला टाळ्या फेळ्या नका देऊ, पण निदान माना तरी कौल हलवा की मी सांगतोय तुम्ही स्वीकारतायत असं मला कळावं. निवळ रस्त्याच्या साईडचे किलोमीटरचे दगड नसावेत. नाही तर प्रवास 1000 किलोमीटर झाला पण दगड जाग्यावर राहायला अशी स्थिती मंडपात नसावी. डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे. सांगितलं की मृत्यूनंतर पुन्हा जन्म नाही असं त्याचं मत आहे. ते मत तुम्हाला मला काही मान्य नाही. मला मान्य नाही. मी संप्रदायाच्या पथातला आहे, वैदिक परंपरेतला आहे, वारकरी आहे, यती आहे. मला मान्य नाही. तुमचं तुम्ही पाहून घ्या. अजून एक मत आहे 4 वाकांचं. वाक म्हणजे वाणी, वाघ म्हणजे वाणी, बोलणे. तो एकाच व्यक्तीला 4 तोंड असावेत एवढ्या ताकदीनं विचार मांडतो. 4 वाक. त्याचं म्हणणं आहे यावत जीवम सुखं जीवे रणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. त्याचं म्हणणं आहे मेला, सावडला, राख झाली, दशक्रिया, पिंडप्रदान, उत्तरक्रिया कर्म, त्याची उदक शांत झाली, आता त्याचं काही शिल्लक राहिलेलं नाही. हे मत 4 वाकाचं आहे. आणि 4 वाक नास्तिकांच्या यादीतले नाहीत बरं का. तुम्ही पंढरीत अभ्यास करणारे लोक आहेत. 4 वाकाचं एक मत आहे, तो नास्तिक नाही. नास्तिक कोण आहे? नास्तिको वेद निंदकाहा. बुवा आहे, गुपीचंदन लावतो, कंबर बांधतो, भजन चांगला करतो, पण वेदाची कीर्तनात टीका करतो त्या अवलादी बदमाश. विठाला विठाला महाराज म्हणाले वेद बाह्य लंड बोले तो पाखांड, त्याचे काळे तोंड जगा माझी. वेदानुमोदित पथाला कोणी जर तडा दिला तर तो आपला बुवा असला तरी त्याचं निमंत्रण स्वीकारू नये, त्याच्या चर्चेला जाऊ नये, डिबेटला बसू नये, त्याच्या ग्रंथ प्रकाशनाला अभिप्राय लिहू नये. का? तो दिसतो वैष्णव पण वागतो विकृत. 4 वाकाचं मत मांडलं, डार्विनचं मत मांडलं. आता घरातल्या घरात मत तपासायची वेळ आलेली आहे. नेत्यांच्या प्रचाराच्या कालखंडात भावकीतलेच लोक त्याला मतदान करत नाहीत. अजून सोपं सांगू का? त्याच्या गाडीत त्याचा प्रचार करून त्याच्या खर्चानं जेवणारे सुद्धा त्याला फुली टाकत नाहीत. नाही कळलं तुम्हाला? आपणा घात करू, आपल्या बरोबर राहणारा आपलाच कधी आपले रेकॉर्डिंग करून व्हायरल करील याबद्दल येणारा काळ शाशंक आहे. शाशंक आहे. वृद्धोप काळात आपला चेहरा प्रतिबिंबाणी आरशात पाहायला की आपल्यालाच नको वाटतो, तसं आपलेच आपल्याला येणाऱ्या काळात घातक ठरू शकतात, यातील मात्र शंका नाही. सज्जन हो, चिंतनीय भूमिका अशी आहे. मग ज्ञानोबा घरातले 2 नाते सांगतो. विठ्ठलपंतांचे पुत्र आहेत, दादांचे बंधू आहेत. हे घरातलं नातं झालं ब्लडचं. पण आध्यात्मिक नातं असं नाथ पंथ परंपरेचं. आदिनाथं गुरुंग वंदे म्हणजे आदिनाथ, उमानाथ, मत्स्येंद्र, गोरक्ष, गहेणी, श्रीमन्निवृत्तीनाथ आणि शिष्य ज्ञानोबा आहे. म्हणजे आता इथं
ब्लडचं नातं नाही, रक्ताचं नातं नाही, जाती नाही, वर्ण नाही, प्रांत नाही, आता व्यापक नातं झालं गुरु शिष्याचं. म्हणून घरातलंही नातं सांभाळताना दोघाचं मत एकच. ऐका, आणि गुरु शिष्य परंपरेचा अनुग्रह आणि तत्वज्ञानाचं नातं सुद्धा एकच. पुरावा देतो. उपजेते नासिले ते पुनरपी हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबा यांचं मत ज्ञानेश्वरीतलं. आपल्याकडं ज्ञानोबा आहे, इथं प्रामाण्य आहेत. तस्मात शास्त्र प्रमाणनते तर माऊली मांडायचे. आता माऊलीने सांगितलं उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. याचा अर्थ असा आहे, जे उदयाला आलं ते नाश पावणार आहे, जे नाश पावलं ते उदयाला येणार आहे. आज सूर्यास्त झाला की सकाळी पुन्हाच त्याचा उदय होणार आहे. आता चंद्र उदय झाला की ब्राह्म मुहूर्ताच्या पहाटच्या प्रसंगाला त्याचा पुन्हा अस्त ठरलेलाच आहे. एखादा कीर्तनकार फारच नावरूपाला आला, उदयाला आला की त्याने त्याच दिवशी ठरवलं पाहिजे की आस्ताचा काळ आपला जवळ आला. नाही कळलं तुम्हाला? फार अधिक तीव्र गतीनं वाढणारं नाव किंवा प्रचंड व्होल्टेज आल्यावर टंगस्टन धातूची तार वितळते. बल्ब लॅम्प, मर्क्युरी स्वेडियम व्हेपर लॅम्प किंवा या ट्यूबमध्ये जी फ्लोरोसेंट पावडर आहे आणि सजातीय विजातीय ध्रुवाला जे फिलॅमेंट आहेत ते जळून जातात. का? तीव्र गतीनं सप्लाय आल्यामुळं त्याला तो सहन करता येत नाही. तसं या प्रसिद्धीच्या चढ उतारात अधिक झालेलं नाव हेडला सहन होत नाही. हर्षवायू होतो आणि त्याची टंगस्टन धातूची तार वितळते. म्हणजे काय होतो? तो मरतो. मराठी सांगतो तुम्हाला मी. उपजेते नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता ऐका, गुरु शिष्य नात्याने तत्वज्ञान एकच आणि बंधू आणि थोरले बंधू या नात्याने सुद्धा तत्वज्ञान एकच. आपल्या घरात एक मत नाही, आपल्या मठात एक मत नाही, आपल्या दिंडीत एक मत नाही. म्हणून तर दरडाने लोकमत काढला. लोकमत, पुन्हा बीडला लोक प्रश्न निघाला. असे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. मत ऐक्य होत नाही. माझं असं म्हणणं आहे, संप्रदायाची फळं, मठ, मंदिरं, गड, संस्था, अध्ययनं, अध्यापन वेगळं असू द्या, पण सिद्धांत सगळ्यांचा तात्विक वेदांताचा एक असला पाहिजे. मी बीडचा आहे आणि तुम्ही आता इंदापुरातले म्हणून तुमच्याकडं बे दोन्ही तीन आहे असं काही आहे का? आणि आम्ही बीडचे आहेत म्हणून आमचं जरा बेदोणी चार आहे. पायथागोरसचा सिद्धांत आणि गणिताची बैठक अबाधितच आहे ना. तसं पंढरपुरातला वाजवणारा काय आणि अजून एखाद्या शास्त्रीय संगीतात वाजवणारा काय? घिड नग धीर कीटन तीर कीट ही अक्षरं तेच आहेत, फक्त लयकारीत फरक आहे. अन्य भजनात गती वाढते, फडकऱ्यात गती ओढायची असते. विठ्ठला विठ्ठला शंकराचार्य म्हणाले पुनरपी जननम पुनरपी मरणम. म्हणजे आद्य शंकराचार्याचं मत सुद्धा हेच आहे. भारतातल्या अर्वाचीन महापुरुषांचं, भारतीय तत्वज्ञानातल्या रसज्ञ सारस्वतांचं मत असे, जे जे आले ते जाणार आहेत आणि जे गेले ते परत येणार आहेत. निवृत्तींना दादांनी तेच दिलं. उपजे ते मारे म्हणा, उपजे
उपजे ते मरे, मरे ते झुरे. उपजे ते मरे हे डेफिनेटली पक्क तुम्हाला मला कळलं ना सगळ्यांना. पण उपजे ते मरे यानंतर मरे ते झुरे इथे अडचण आहे. मरे ते झुरे हे कसं शक्य आहे? मेला की तो पुन्हा झुरायचं काय प्रकरण शिल्लक राहिलं त्याला. आता झुरण्याबद्दल 2 प्रकरणं सांगतो. तुम्हाला सहन झाले तर स्वीकारा, नाही झाले तर मंडपात विचार समर्पित करा आणि घरातून कोरे आलात तसे पुन्हा परत जा. झुरणं काय प्रकरण आहे ते सांगतो मी तुम्हाला. मी एका घरी कीर्तन झाल्यावर मला काकांच्या ओळखीनं शिष्याकडे घेऊन गेले. त्यांच्या गेलो आम्ही. गेल्यानंतर ते म्हणाले, महाराज सगळं सुख आहे बघा, पण आमची आजी 102 वर्षाची झाली आहे. फक्त डोळे उघडेत, सिंपलाभर पाणी पित नाही. अर्धा पिला तर पुन्हा तिला चक्रा येतात, वांती होते, हाडं ठिसूळ झालेत, त्वचा सगळी चिटकली, खोल नाक गेलंय, गालाला खळी पडली आहे, ओठ वाकडे झालेत, पंजांची बोटं कशी तरी तिर्यक झालेत. देवाणीला सद्गती द्यावी. पुतण्या म्हणला, असं म्हणू नको. त्याचे वडील म्हणले, अरे असं झुरण्यापेक्षा मरण आलेलं बरं. तर झुरणे म्हणजे असह्य वेदना, त्रास, दुःख. बरोबर आहे की नाही? झुरणे शब्दाचा अर्थ सांगितला. आता जे पोरं सोर आहेत, नवीन ऐकणारे, त्यांच्या कानावर जावं म्हणून झुरण्याचा दुसरा अर्थ जरा विनोदी शैलीतून सांगतो. एका मुलाकडे बुलेट गाडी होती. बुलेट. तरुण पोरांना बुलेट गाडी आवडते, घ्यावी वाटते, मलाही घ्यावी वाटते, पण मी तरुण नाही, काय करू आता. असंच नीट उभा राहता येत नाही तर बुलेट झेपणं सोपं नाही ना. काहींच्या बुलेट फार जाड आहेत. जुन्याच्या घन स्वरूपाच्या त्या फार जाड आहेत. नवीन ज्या निघाल्यात आता जरा मॉडिफाय झालेल्या, त्यांचे वजन फार नाही. जुनी HD गाडी, जावा गाडी आणि जुनी बुलेट जाड गाडी, एकदम हरक्युलिस सायकल जाड होती, ॲटलास जाड होती. पुढं टायर मोठ्या आले आणि दांड्या बारीक झाल्या. बऱ्याच ठिकाणी टायरच मोठे आहेत. आणि त्या पोरांनी कॉलेजवर बुलेटवर बसून बडबड चक्रा मारायचा. त्याला विचारलं, काय प्रकार? तो म्हणला, महाराज तुम्ही महाराज आहे, त्यात पुन्हा संन्यास स्वीकारलाय, तुम्हाला हे प्रकरण कळणार नाही. कीर्तनात शहाणे आपण, ते न कळल्यामुळे आपण अज्ञानी. मी गप्प बसलो. म्हणलं, मला या शास्त्र चर्चेचं ज्ञान दे, तू माझा गुरु हो. त्याने मला बाजूला बसवलं आणि म्हणला, सांगतो तुम्हाला मी इथे चक्रा का मारतो. म्हणलं, का? फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर 3 वर्ष झाले गुलाबाचं फूल घेऊन सगळ्या ग्राउंडच्या आत फिरलो, बुलेटची ढोलकी फोडली, मोठ्या आवाजाने तरी लक्ष केंद्रित होऊन प्रयत्न केला, परंतु पाकळ्या गळून पडल्या, काटे हातात आले, पानं सुकून गेले, पण तिकडून रिप्ले आला नाही. मला काय झालं? झुरलो म्हणला, बाकी काय. म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त न होणे, त्याचं दुःख भोगणे, याचं नाव झुरणे. उपजे ते मरे, मरे ते झुरे. यात जीव झुरला हे दृष्टांत साळक टाकून द्या आपल्यासाठी. हा देह झुरला. उपजे ते मरे, मरे ते झुरे. पण त्याचं येणं जाणं म्हणजे काय? येणं जाणं म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू या 2 संस्थेच्या अर्ज भरण्यात आणि अर्ज काढण्यात याचा प्रचंड वेळ गेल्यामुळे त्याला इष्ट उपास्य देवता किंवा जे ब्रह्मतत्व आहे त्याच्याशी एक रूप होता आलं नाही. मरे ते झुरे. पण जन्म एर झारे, येण्या जाण्यात काळ गेला. याला दृष्टांत सांगतो, तुमच्या तात्काळ लक्षात येईल. पूर्वी देशमुखांचे, पाटलांचे, कुलकर्ण्यांचे वाडे मोठे असायचे पूर्वीच्या कालखंडात. देवाने त्यांना संपत्ती दिली होती. जहागिऱ्या होत्या, लखोटे होते, ताम्रपट होते. त्या काळातलं गॅझेटियर असायचं, छत्रपतींच्या काळातलं, पेशव्यांच्या काळातलं, निजामांच्या काळातलं इत्यादी. आणि त्या कागदपत्राचे डॉक्युमेंट कामाला येत असायचे. आजही काही फडकऱ्यांना, संस्थानिकांना पत्र आहेत जुने. माझ्याकडे त्या विश्वनाथ बाळाजीचं 1700चं पत्र आहे, त्या काळात सांभाळून ठेवले. आता त्याचा काही फायदा नाही, पण संग्रहाला काही प्रकरणं असावेत म्हणून ठेवलं मी.
तर जुन्या लोकांच्या वाड्यात घड्याळ असायचे. घड्याळ ते काही इलेक्ट्रॉनिक